सातारा हा आमचा अजिंक्यतारा किल्ला. या अजिंक्यताराच्या कुशीत हिरव्यागार वृक्षराजींमध्ये नटलेलं, सजलेलं, लपलेलं असं माझं छोटंसं घर, ज्या घरात मी लहानाचा मोठा झालो, ते हे घर. मंगळवार पेठेतील समर्थ मंदिरपासून धस कॉलनीकडे जाणाऱ्या रोडला हे माझं घर आहे. तो वर दिसतो तो बुगद्याकडे जाणारा रस्ता, म्हणजे कासला जाणारा रोड. जगप्रसिद्ध कास पठार. आमच्या साताऱ्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक, नैसर्गिक वारसा लाभलेला आहे. निसर्गाचे मुक्त उधळण आमच्या साताऱ्यात आहे. एवढी हिरवाई क्वचितच एखाद्या शहरात बघायला मिळेल तुम्हाला. हे माझ्या घराच्या समोर असलेलं बदामाचं पूर्ण डवरलेलं झाड, पारिजातक, भावा, मागे एखाद्या टॉवरसारखा उभा असलेला सिल्वर ओक, पांढरा चाफा, पिवळा चाफा, आंबा, फणस, तुत्तू, चिकूचं झाड, पुढे प्रशस्त अंगण आणि मागे परसबाग. आमचं नवीन घर. आम्ही म्हणजे माझ्या स्टडी रूमपासून कॉलेज लाईफपासून अगदी माझ्या बेडरूमपासून किचनपर्यंत सगळ्या गोष्टीसाठी केला. तीही रूम कॉलेजच्या काळचे उद्योग. इथं मनीषा कोइराला आणि करिश्मा कपूर. इथं आत्या राहत होती. मातीचं जुन्या पद्धतीचं बांधकाम असलेलं, म्हणजे जसं जुन्या वाड्यांना वगैरे ज्या पद्धतीचं बांधकाम असतं, आतमध्ये देवळ्या,
किंवा खुंट्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे कपाटं भिंतीमध्ये केले गेले असतात. हे मी आणि माझ्या मुलीनं केलेलं रंगकाम. याच घराच्या जागी आता नवीन घर उभं राहणार आहे, पण या घराच्या आठवणी आमच्या मनात कायम राहतील.